नमस्कार, मी काजल्स मेहंदी कॉर्नर या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते। तर आजसुद्धा एक आपण छान अशी मेहंदी पाहणार आहोत। तर या मेहंदीमध्ये आपण कालची जी मेहंदी काढलेली आहे त्या रिलेटेडच थोडी काढलेली आहे मी, कारण अशाने काय होईल की तुमची प्रॅक्टिस होईल। ज्यावेळी तुम्ही एकसारखी डिझाईन काढता आणि असं पण करता की थोडी ॲडव्हान्स त्याच्यापेक्षा थोडी ॲडव्हान्स, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होते आणि तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंग येण्यासाठी सुद्धा मदत होते। आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्यासमोर अशी एखादी डिझाईन येते त्यावेळी तुम्ही कॉन्फिडेंटली ती काढू शकता। सो मला सांगायचा माझा हाच उद्देश आहे की तुम्ही जास्तीत जास्त मेहंदीमध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे। जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंग येण्यासाठी मदत होईल। चला आता याचबरोबर आपण मेहंदीचं थोडं एक्सप्लेनेशनसुद्धा बघू। तर मी पुन्हा एक सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि त्या सर्कलच्या आतून असं राऊंड करून मध्ये एक मोठा डॉट दिलेला आहे आणि त्याच्याभोवती त्याला हम्प्सनी मी कवर केलं आहे, जसं की तुम्ही मेहंदीमध्ये बघू शकता। परत एकदा हम्प्सची मी सेम रिपीट केलं आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायच। आणि त्याच्यानंतर मी एक कोयली काढलेली आहे आणि त्याची जी आउटर लाईन आहे त्याला मी डार्क बॉर्डर केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये खूप छान असं डिझाईननी त्याला फिल केलेलं आहे। सेम त्याच्या अपोजिट साईडनी सुद्धा त्याच्या अपोजिट साईडनी सुद्धा मी सेम डिझाईन रिपीट केलेली आहे, जसं की तुम्ही मेहंदीमध्ये पाहताय। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर प्रॅक्टिसही करणं तितकंच महत्त्वाचं आहे। मी जसजसे व्हिडिओ टाकते तसं तुम्ही तुमच्या पेनानेसुद्धा एखाद्या नोटबुकवरती तुम्ही ट्राय करू शकता। ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की पेनाने आपल्याला व्यवस्थित येतं आहे त्यावेळी त्याच्यानंतर तुम्ही मेहंदीच्या कोनानेसुद्धा वहीवरती ट्राय करू शकता। तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंग चांगलं येईल आणि तितकाच कॉन्फिडन्ससुद्धा येईल। तर याच नोटसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच स्टॉप करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया छान अशा डिझाईन्ससोबत, तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा।